नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026ला नीट परीक्षा मेडिकल कोर्स करता जे देणार आहेत आणि ज्यांनी आजपर्यंत म्हणजे 11 मार्च 2026 पर्यंत नीट परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत, त्यात काही आपले करेक्शन करायचे आहेत. तर करेक्शन ज्यांचे करायचे आहेत आणि कोणते करेक्शन करू शकतात याकरता 12 मार्च ते 14 मार्चच्या दरम्यान करेक्शन विंडो ओपन झालेली आहे. यामध्ये महत्त्वाचा करेक्शन काय काय करू शकणार आहात, तर आई किंवा वडिलाचे ऑक्युपेशन किंवा त्यांची क्वालिफिकेशन हे दोघांपैकी कोणाचं एक बदल करू शकतात. आई वडिलाचे नाव, क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन दोन आईचं किंवा वडिलाचं दोन्हीपैकी एकाचं. त्याचबरोबर 10वी आणि 12वीची काही माहिती भरण्यात चुकली असेल ते पण चेंजेस करता येतात. तुमचं राज्य किंवा त्या काही राज्यात 12वी बरोबरच इक्वॅलन्सी म्हणजे 12वी प्रमाणेच वेगळ्या बोर्डाची परीक्षा असते, ते पण चेंजेस आपल्याला करता येणार आहे. कॅटेगरी टाकायची राहिली असेल किंवा बदल करायचा असेल ते पण करता येणार आहे. सब कॅटेगरी म्हणजे अपंग कोठा वगैरे टाकायचं राहिलं असेल किंवा काढायचं असेल म्हणजे टाकलेलं चुकून टाकलं गेलं ते पण चेंजेस करता येणार आहे. तुमची सहीमधील बदल करता येणार आहे. तसंच तुम्हाला नीट परीक्षा किती वेळेस दिलेली आहे ते अटेम्प्ट बदल करायचा असेल तो पण करता येणार आहे. आणि तुमचे ॲड्रेस बदलनुसार म्हणजे ॲड्रेस बदल पहिलं करावं लागेल. तुमच्या ॲड्रेसनुसार तुमच्या एक्झाम सिटीचे काही चेंजेस करायचे असेल तर करता येणार आहे. तसंच तुमचा भाषा परीक्षेत जी नीट परीक्षेत येणार आहे त्यात काही भाषा बदल करायचा आहे. म्हणजे मराठी, हिंदी अशा 13 प्रकारच्या भाषा आहेत, तामिळी वगैरे, तर ती बदल करता येईल. त्याच्याबरोबर इंग्लिश पण असते भाषा, आणि भाषा एक लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज अशा 2 भाषा असतात. म्हणजे नुसता जर मराठी निवडलात तुम्ही तर मराठीसोबत तुम्हाला इंग्रजी पण पेपर असतो, तर ते भाषा बदल पण करता येणार आहे. तुमचा आय डी प्रूफ देता वेळेस तुमचं आधारच्या आय डीच्या ऐवजी दुसरी आय डी दिली असेल तर तुमचा आय डी प्रूफ पण बदल करता येणार आहे. आधार आय डीला बदल करता येणार नाही. ह्या अशा पद्धतीत आपल्याला 14 मार्चपर्यंत बदल नीट परीक्षाचे फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत त्यांना करता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त आयसर एक्झाम द्यायची आहे. काही जणांना ज्यांना इंटरेस्ट असेल तुम्हाला सायंटिस्ट होण्यामध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी आयसर एक्झामची 13 एप्रिल 2026 पर्यंत फॉर्म भरता येतील. आणि PCB आणि PCM ग्रुपवाल्या दोन्ही म्हणजे मॅथ पण असणाराला आणि बायोलॉजी विषय असणाराला ज्यांना मेडिकलला जायचं किंवा ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं अशा दोघांना पण ही एक्झाम देता येते. म्हणजे त्या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. 13 एप्रिल 2026 पर्यंत याची फॉर्म भरायची लास्ट तारीख असून याचे भारतामध्ये 9 वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज आहेत. आणि इथून हमखास आपल्याला सायंटिस्ट झाल्यानंतर हमखास इथे पण मोठाल्या पॅकेजवर आपल्याला भविष्य आपलं आहे. तर ज्याला सायंटिस्ट होण्यात इंटरेस्ट असेल यांनी आयसर एक्झामसाठी फॉर्म भरू शकतात. आणि पुढील जे पण अपडेट असेल ते वेळोवेळी आपण आपल्या फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर सांगत राहू. आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.